आज आपण मोड आलेल्या पावट्याची भाजी करणार आहोत। हे सफेदवाले पावटे आहेत। आज भिजत घातले ना तर दुसऱ्या दिवशी ह्याला बांधून ठेवायचं, तिसऱ्या दिवशी ह्याला मोड येतात आणि मोड आल्याच्या नंतर त्यांना सोलून घ्यायचे आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। त्याची आज आपण कुकर मध्ये झटपट अशी भाजी करणार आहोत। कुकर मध्ये पाण्याचं प्रमाण आहे ना ते एकदम तुम्हाला अचूक असं मी देणार आहे। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर गरम झाला की 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की 1 चमचा जिरं, एक 5 पिंच हिंग, कढीपत्ता, मध्यम आकाराचे 2 कांदे। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे लवकर नरम पडतो तो। 2 मिनिटं कांदा परतून झाला की आलं लसूणची पेस्ट घालायची। पण ताजी आलं लसूणची पेस्ट घातली ना की भाजी चवीला खूप छान होते। लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत परतून घ्यायची। त्याच्यामध्ये 2 टोमॅटो घालायचे। चिमूटभर त्याच्यावरती मीठ घालायचं। मीठ घातल्याने टोमॅटो लवकर नरम पण पडतो आणि टोमॅटोचा रंग लाल आहे ना तो चांगला तसाच राहतो। पावटे उग्रच असतात म्हणून त्याच्यामध्ये ना टोमॅटो जरा जास्त घालायचा म्हणजे भाजी खूप छान होते। काही जण कोकम घालतात पण कोकम घातल्याने भाजीचा कलर पण अलग होतो आणि चवीमध्ये पण फरक पडतो म्हणून टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातल्याने भाजी खूप चवीला छान होते आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला चांगला नरम पडलेला आहे। गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे। ह्या छोट्या चमच्याच्या मापानेच मी सर्व साहित्य घालणार आहे। 4 चमचे घरचा लाल मसाला, अर्धा चमचा हळद, पाव चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर। धना पावडर पेक्षा ना जिरा पावडर एकदम कमी घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला, देठासकट कापलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घ्यायची आणि याला चांगले परतून घ्यायचे। तुम्हाला वाटलं आपले मसाले करपतायत म्हणून तर तुम्ही 1-2 चमचे पाणी पण घालू शकता। मसाला चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपले हे पावटे घालायचे। हे सफेदवाले वाल आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। सर्व पावट्यांना मसाला चांगला लागेपर्यंत मिक्स करायचे। त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे। पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, ही आपली भाजी आहे ना ती अशी सारखी लावून बघायची आणि भाजी बुडेल नाही बुडेल इतपत त्याच्यामध्ये पाणी घालायचं किंवा तुम्ही 1 वाटी पाणी घातलं तरी पण चालेल। मीठ घालायचं आहे। भाजीला एक उकळी काढून घ्यायची। आता आपण टोमॅटो घातलाय, कांदा घातलाय, त्याला पण पाणी सुटतं म्हणून कुकरमध्ये भाजी करताना ना पाण्याचं प्रमाण आहे ना ते कमीच ठेवायचं। आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे। कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस मोठा करून बघू शकता तुम्ही। झटपट आपली कुकरमध्ये भाजी तयार झालेली आहे। आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी